श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। या राशीच्या लोकांनी कधीच एकमेकांशी लग्न करू नये। लग्नाची गाठ कोणाशी बांधली जाणार हे देवच ठरवतो असे म्हणतात। या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळेच आपली विवाह संस्था उभी आहे। त्यामुळे लग्नाआधी वधूवराची कुंडली, त्यांचे गुण मिळणे महत्त्वाचे मानले जाते। तसेच त्यांच्या राशी कोणत्या आहेत हे देखील आवर्जून पाहिले जाते। प्रत्येक राशीचा स्वभाव, त्यांचा गुरु वेगळा असतो। त्यामुळे लग्न ठरवताना गुणाच्या आधी राशी कोणत्या आहेत त्या एकमेकांशी जुळतात का हे पाहिले जाते। राशीनुसार तुमचा स्वभाव काय आहे हे दर्शवितात। त्यामुळेच भिन्न स्वभावाच्या राशींनी एकत्र राहणे त्यांच्या नात्यांसाठी योग्य नसते। मग कोणी कोणत्या राशीच्या जोडीदारासोबत लग्न करावे याबद्दल शास्त्रात काही नोंदी दिल्या गेल्या आहेत, ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील। मेष आणि मकर रास या दोन्ही राशींनी एकमेकांसोबत लग्न करू नये, कारण चांगले विचार आणि राहणीमान असलेल्या मकर राशीच्या लोकांचे मनमानी करणाऱ्या मेष राशीसोबत कधीही जुळत नाही। असे जोडपे एकत्र आल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी कधीच लग्न करू नये। दुसरं आहे कुंभ आणि वृषभ रास, या दोघांनी एकमेकांशी लग्न करू नये। कुंभ राशीचे लोक हट्टी, स्वतंत्र विचाराचे असतात। त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांशी त्यांचं सहसा जमत नाही। कुंभ आणि वृषभ राशीचे लोक एकत्र आले तर ते सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप भांडत बसतात। त्यांच्यात मारामारी पण होते। वृषभ राशीचे लोक कुंभ राशीच्या लोकांच्या मोकळ्या विचारांशी तडजोड करू शकत नाहीत। त्यामुळे जास्त वाद होतात। त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी कधीच लग्न करू नये। मीन आणि मिथुन राशी, मीन राशीची लोक उत्साही स्वभावाचे असतात। त्यामुळे अनेकदा ते मिथुन राशीच्या लोकांना समजत नाहीत। मिथुन राशीची लोक फक्त स्वतःबद्दलच विचार करतात, तर मीन राशीची लोक इतरांच्या भावना, इच्छा यांची पूर्ण काळजी घेतात। त्यामुळे दोघांचे वागणे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे। त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये। मेष आणि कर्क राशी, मेष राशीची लोक रागीट, तापट स्वभावाचे असतात, तर कर्क राशीची लोक इतरांची काळजी घेणारे असतात। त्यांना तापट स्वभावाचे लोक आवडत नाहीत। त्यामुळे जेव्हा हे दोन व्यक्ती चांगल्या रिलेशनशिप मध्ये येतात तेव्हा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये। मिथुन आणि कन्या राशी, उत्साही आणि जिज्ञासू मिथुन राशीच्या लोकांना अति व्यवहारी कन्या राशीचे लोक कंटाळवाणे वाटतात। मिथुन राशीची लोक मोकळेपणाने आपले प्रेम दाखवतात, तर कन्या राशीची लोक खूप लाजाळू असतात। त्यामुळे दोघांमध्ये म्हणावा तितका समजूतदारपणा आपल्याला दिसत नाही। त्यामुळे शक्यतो या दोन राशीच्या लोकांनी एकमेकांशी कधीच लग्न करू नये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।